कारण की पाणी जाण्यामुळे पहा किती मोठमोठ्या ढिगं लागले, तर एक दोन ढिगं लागले. आणि पण साईडला किती मोठा ढिगल आहे. कशामुळे माहिती आहे का, पूर्ण साफ केला आम्ही बांधे, पहा किती पूर्ण साफ केलाय. शेतावाल्या मालकीने तर खूपच साफ केला, कारण की या साईडनं पाणी येते, शेतामध्ये पाणी जावा नाही म्हणून पूर्ण पहा किती मस्त आम्ही साफसफाई केली. हे पहा त्या झाडापर्यंत, तर ह्या झाडापर्यंत आम्ही सकाळपासून 8 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत एवढं साफसफाई केली. किती मोठा गर्दा निघाला ते पहा, कितीच मोठमोठ्या ढिगं निघाले. तर आता त्याला फुकून द्यायचं, म्हणजे काय होईल, पाऊस पडला ना मग ते ढिगं फुकणार नाही, तर म्हणून ते ढिगं फुकून द्यायचे. तर आणि हे पण 2 नंबरचा बघा, हे पण किती मोठा निघाला. आता 3 नंबरचा आहे. 3 नंबरचा ढिग निघाला. आम्ही पूर्ण विळ्यानं कापून घेतले. तर किती मोठं गवत आहे बघा, हे किती मोठा बांध कापला आम्ही. खूपच कडीनं पूर्ण चकाचक केले. शेतावाल्या मालकीने तर खूपच छान केले. त्यांनी एक पण काडी कचरा ठेवला नाही. शेतावाल्या मालकीने खूपच साफसफाई केली. आम्ही पूर्ण विळ्यानं कापून घेतलं दोघी जणीनं, पायाकडे बघून हाताकडे बघून, कारण की भीती असते यामध्ये, खूप अडचण असते, सापाचं भी वाटतं म्हणून आम्ही पायाकडे हाताकडे बघून कापतो. ते पहा किती मोठा ढीग निघाला, खूपच मोठा निघाला. ते फुकून द्यायला आता इथपर्यंत कापत आलो सकाळपासून. आता इथून इकडं कापायचं आम्हाला. हे पहा किती आयचं नाही, खूपच आयचं नाही बघा, हे एवढं कापले. आता इथून इकडं म्हणजे काय करायचं, इथून इकडं इळ्यानं, पूर्ण इळ्यानं हे कापून घ्यायचं आहे. त्यातलं गवत वेचून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, या साईडनं पाणी येते, पावसाचं पाणी पडलं ना या साईडनं पाणी येते, पावसाचं पाणी जाण्यामुळं आम्हाला हे बांध नीट करायचं आहे. पहा किती आयचं नाही, नीट करायचं आम्ही. आता फुकून द्यायचं, 1 नंबरचा 2 झाले, ढिगं फुकून द्यायचे, ढिगं फुकून द्यायचे. आम्ही 1-2 वाजता आमचं सुट्टी करायची, पुन्हा घरी जायचं. हे पहा पूर्ण शेता म्हणजे पाऊस येण्यासाठी, म्हणजे पाऊस आल्यानंतर पाणी साचावं नाही म्हणून आम्ही नीट नाटकं करायला, म्हणजे स्वच्छ रान दिसावा, मस्त सुंदर आपलं शेती दिसावा म्हणून. त्यामुळे पूर्ण साफसफाई चालू आहे. पहा असा खड्डा आहे, पहा किती मोठा खड्डा आहे. मी आता खड्ड्यामध्येच बसलेले आहे. खड्डा पूर्ण किती खोल खड्डा आहे. हे पूर्ण आम्ही साफ केला आहे. किती मोठा गर्दा निघाला, 1 2 3 पूर्ण 3 ढिगं निघाले. तर आता हे 3ला 3 पण फुकून द्यायचे, तर म्हणजे काय होईल, शेतामध्ये आपल्या गर्दा दिसणार नाही. हे पहा किती खोल आहे दांड, या दांडातून सर्व पाणी असं येते, निघलं जाते पाणी. त्यामुळे पूर्ण आता कापून घ्यायचे. खूपच कष्ट करावं लागते शेतामध्ये. शेती म्हणजे खूपच अवघड.